नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो. योजनांसंदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आता सगळ्याच लाडक्या बहिणींची उत्कंठा अजून वाढलेली आहे की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा लाभ आहे एकत्रित 3,000 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्फर्म माहिती देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरणापूर्वी लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाची कामं करायचे आहेत, जेणेकरून मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो 3,000 रुपयांचा लाभ येणार आहे तो लाभ आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास काहीही अडचण येणार नाही आहे. साधारणतः आज वर्किंग डे आहे. आजपासून लक्षात घ्या, कधीही आणि कोणत्याही वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR आहे तो लक्षात घ्या प्रसिद्ध होणार आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. म्हणजेच आजपासून म्हणजेच याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची सुरुवात लाडक्या बहिणींना होणार आहे. तर अशी माहिती समोर आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता हे हप्ते ज्यावेळी वितरित होतील त्याच्यापूर्वी लाडक्या बहिणींनी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात प्रथम म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत DBTद्वारे जो लाभ आहे तो वितरित केला जातो. त्यामुळे तुमचं बँक खातं तुमच्या आधार संलग्न लक्षात घ्या की आधारला सीडिंग असलं पाहिजे आणि त्याचबरोबर ते ॲक्टिव्ह देखील असलं पाहिजे. मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वी ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टामध्ये बँक खातं होतं त्यांचं सीडिंग आहे ते बंद झालेलं होतं. मग त्यासाठी त्यांना सीडिंग लक्षात घ्या करावं लागलं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या देखील तुमच्या बरोबर असल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते तुमच्या बँक खात्याला लिंक पाहिजे आणि त्याचबरोबर DBT ॲक्टिव्ह असली पाहिजे. तर ही महत्त्वाची बाब आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही निकषांमध्ये बसला पाहिजेत, कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण ज्यावेळी केलं जातं त्याच्यापूर्वीपासूनच कागदपत्र पडताळणी केली जाते. त्यामुळे जरी तुम्ही EKYC केली असेल तरीही कागदपत्र पडताळणीची प्रोसेस कायम राहणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल, उत्पन्नाची मर्यादा असेल, घरामध्ये 4 चाकी असेल, गव्हर्नमेंट सर्वंट घरामध्ये जर असतील तर या सगळ्या निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल, याच्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला लाभ आहे तो येणार आहे. तर मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशा प्रकारची बातमी देखील येत आहे. काही चॅनलवरती 50 लाख सांगितलं जात आहे, 60 लाख सांगितलं जात आहे. पण लक्षात घ्या की शासनामार्फत अजूनही आकडेवारी घोषित करण्यात आली नाही आहे. पण लक्षात घ्या आकडेवारी मात्र अपात्रतेची संख्या देखील याच्यामध्ये असणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेल्या नव्हत्या, ज्यांना मागील हप्ते आलेले आहेत परंतु कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्या, यांचा देखील लाभ आहे तो बंद होणार आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी 61 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय झालेलं आहे त्यांचा देखील लाभ बंद होणार आहे. तर ह्या गोष्टी आहेत. तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक पाहिजे आणि DBT ॲक्टिव्ह असली पाहिजे. जर तुम्हाला DBT ॲक्टिव्ह आहे की नाही जर चेक करायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण व्हिडिओ देखील तुमच्यासाठी दिला जाणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR आजपासून कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल. आणि लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल लक्षात घ्या की मार्च, एप्रिल, मे 4,500 रुपयांचा लाभ येण्याची शक्यता कमी आहे. पण 2 महिन्यांचा लाभ आहे मार्च आणि लक्षात घ्या एप्रिल या 2 महिन्यांचा लाभ आहे कन्फर्म मिळणार एवढं खात्री झालेली आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे. आता हप्ते वितरणाचा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल पण याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण सुरू होणार ही देखील बाब समोर आलेली आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. थोडीशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. लवकरच हप्ते वितरणाची घोषणा आणि हप्ते वितरण सुरू होणार आहे. तर अजून हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे. सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत. 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती की प्रतीक्षा करा. लवकरच या संदर्भातली खुशखबर आपण देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.